नमन तुला मरिया माते, नमन तुला मरिया माते, आज या शुभ दिनी माते, आज या शुभ दिनी माते. खरोखरच आज या शुभ दिनी माते, आजच्या दिवशी आपण पवित्र मरियेचा सन्मान करत आहोत. आजचा दिवस आपल्याला पवित्र मातेला वंदन करण्यासाठी बोलावित आहे. कारण आज आपण पवित्र मरियेचं स्वर्गरोहण, निष्कलंक मरियेला, अति पवित्र कुमारी मरियेला स्वर्गात घेतलेला आहे. त्या क्षणाची आज देऊळ माता आपल्या सर्वांना आठवण करून देत आहे. जणू काही तो क्षण जिवंत आपल्या समोर मांडत आहे, जिथे स्वर्गामध्ये पवित्र मरिया देवदूतासह घेतली जात आहे. एका बाजूला प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर ज्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी मरणातून उठवलं जाते आणि प्रभू येशू ख्रिस्त जणू काही स्वर्गामध्ये देवदूतासह घेतला जातो, त्याचप्रमाणे त्याची आई जी निष्कलंक होती, जिने आपल्या बाळ येशूला 9 महिने आपल्या उदरामध्ये वाढवलेलं होतं, ज्या आईचे कोमल हात आपल्या बाळाच्या अंगाला लागलेले होते, ज्या स्त्रीने आपल्या लहान मुलाचं पालन पोषण केलेलं होतं, संगोपन केलं होतं, त्या पवित्र मरियेचं शरीर आज देवदूतासह स्वर्गामध्ये घेतलं जाते. किती आनंदाचा दिवस आहे, किती सुंदर असा दिवस आहे, किती स्तुती गाण्याचा दिवस आहे. कारण आज पवित्र मरियेद्वारे देऊळ माता परमेश्वर आपला काय सांगत आहे. जी व्यक्ती पवित्र मरियेप्रमाणे आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरती निस्वार्थी प्रेम करणार, जी व्यक्ती पवित्र मरियेप्रमाणे इतरांची सेवा करणार, आणि जी व्यक्ती पवित्र मरियेप्रमाणे पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिव्हाळ्याने इतरांना क्षमा करून इतरांवरती प्रेम करणार, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वर्गामध्ये देवदूतासह प्रवेश मिळणार आहे. होय, पवित्र मरियेद्वारे आज आपल्या सर्वांना हा सुंदर संदेश प्रभू येशू ख्रिस्त देत आहे. आज जणू काही स्वर्गीय आनंद आज प्रत्येकाला मिळत आहे. एका बाजूने आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे. आज स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करत आहोत. इतके वर्ष ब्रिटिशांच्या म्हणजेच इंग्रजाच्या गुलामगिरीमध्ये असताना आज जणू काही आपला भारत देश अंधारातून निघून प्रकाशामध्ये आलेला आहे. आज जणू काही स्वर्गीय आनंद प्रत्येकाच्या नागरिकामध्ये आहे. आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपण केवळ आपल्या देशाचाच नाही, स्वतःचा देखील स्वातंत्र्य साजरा करत आहोत. आपण देखील अंधकारामध्ये अडकलेलो होतो, पापाच्या अंधकारामध्ये होतो, आपण देखील अंधश्रद्धेच्या अंधकारामध्ये होतो, आपण देखील आपल्या वेगवेगळ्या पापाच्या अंधकारामध्ये, जाळ्यामध्ये अडकलेलो होतो. आणि आज परमेश्वराने आपला अंधकारातून काढून प्रकाशामध्ये आलेला आहे. हा खरा फ्रीडम आहे, हे खरं स्वातंत्र्य आहे. आणि हे स्वातंत्र्य आज आपण सर्वजण उपभोगत आहोत किंवा अनुभवत आहोत. आज जो स्वर्गीय आनंद परमेश्वराने पवित्र मरियेला दिलेला आहे, तो स्वर्गीय आनंद परमेश्वर आपल्या प्रत्येकाला देत आहे. त्या स्वर्गीय आनंदाद्वारे परमेश्वर तो स्वर्गीय आनंद इतरांबरोबर वाटण्यासाठी आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. ज्याप्रमाणे पवित्र मरियेचं शरीर, आत्मा, पूर्ण शरीर स्वर्गामध्ये घेतलं गेलं, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आज आपला सांगत आहे की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. आणि जी व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवते, ती व्यक्ती मरण पावली असली तरी त्या धुळीतून मी तिला उठवणार आहे. परंतु पवित्र मरियेच्या शरीराला धुळीचा एकही कण लागला नाही, तर तिचं संपूर्ण शरीर तसंच उठवलं गेलं. जरी आपलं आपलं शरीर मृत्यूच्या समयी धुळीमध्ये पूर्ण नष्ट झालं, तर त्या धुळीपासून परमेश्वर परत एकदा आपल्याला उठवणार आहे. विचार करा, ज्या धुळीच्या कणापासून परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलं, त्याच परमेश्वराकडे शक्ती आहे त्या धुळीमध्ये मिळालेल्या मृत शरीराला पुन्हा उठवण्याची. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. माझ्यावरती जो विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आज ते वचन पवित्र मरियेमध्ये पूर्ण झालेलं आहे. आज ज्या पुत्राला तिने जन्म दिलेला होता, ज्या पुत्राचं तिने संगोपन केलं होतं, त्याच पुत्राच्या सामर्थ्याने पवित्र मरिया
त्या मरणातून उठलेली आहे आणि स्वर्गामध्ये तिचा प्रवेश झालेला आहे. आज पवित्र मरियेचं स्वर्गारोहण साजरे करत असताना आपण तिच्याकडून काय शिकूया? तिच्याप्रमाणे चांगलं जीवन जगण्यासाठी, प्रार्थनामय जीवन जगण्यासाठी, साधे सरळ जीवन जगून, इतरांना क्षमा करून, इतरांना मदत करून आणि नेहमी पुत्रावरती विश्वास ठेवून त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागून जेव्हा आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नक्कीच आपली वाटचाल त्या स्वर्गाकडे होत असते. आज पवित्र मरियेचा आदर्श आपल्या जीवनामध्ये गिरवण्याचा प्रयत्न करूया आणि आजच्या दिवशी आपल्या भारत देशासाठी, आपल्या प्रत्येक सैनिकासाठी, प्रत्येक नागरिकासाठी आपण प्रार्थना करूया की त्यांनी देखील खरं स्वातंत्र्याचा अनुभव घ्यावा. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये स्वातंत्र्याचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला यावा आणि जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे त्या स्वातंत्र्याचा आपण योग्य ते वापर करून इतरांना स्वातंत्र्यामध्ये वाढण्यासाठी आपण परमेश्वराकडून सामर्थ्य व कृपा मागूया. आमेन.